यावेळेला महाराजांची जी सजावट केली होती, एक निसर्गाची महिरप आपण ज्याला म्हणतो, महिरप म्हणजे अशी कमान, तर ती कमान अजूनही ताजी आहे. अजून 2 दिवस राहील ती, कारण हवाई जरा थंड आहे आणि झाडं अशी निवडलेली आहेत की जी एकदम सुकणार नाहीत त्याची पानं. ही निवड, ही जी रचना केलेली आहे त्याच्यामागे फक्त महाराज आहेत. कारण कुठलाही प्रोफेशनल ब्रेन, कशाला इमॅजिनेटिव्ह ब्रेन, क्रिएटिव्ह ब्रेन त्याच्यामागे नाही आहे. अगदी लक्षात घ्या, अत्यंत सामान्य लोकांनी सामान्य पद्धतीने, पण इतक्या जणांना ते आवडलं. लक्षात ठेवा की हे फोटो घेतल्यानंतर ते म्हणाले की पहिल्यांदाच आम्ही अशी अरेंजमेंट बघितली, फुलांची अरेंजमेंट केलेली आहे, पणत्यांची अरेंजमेंट केलेली आहे, पण ही जरा निराळी चांगली वाटली, गोव्याला एकंदर सुसंगत. म्हणजे मला अजूनसुद्धा ते महाराज त्या महिरपीत म्हणजे त्या कमानीत बसलेले आहेत आणि सगळं जिवंत वाटतं आहे. दर्शन घेताना मुद्दामून हा भाव मनात निर्माण करा. भाव निर्माण करणं हे आपल्या हातात आहे. आपण ज्या वेळेला दगडाला देव मानून नमस्कार करतो त्यावेळेला काय करतो एक्झॅक्टली आपण? दगडाला हा हनुमान आहे नमस्कार, हा गणपती आहे नमस्कार, भाव मनात आहे. आणि तो नसला तर दगडच आहेत ते सगळे. म्हणून मूर्तीत भाव निर्माण करणं ही पहिली उपासनेची पायरी आहे. आणि भाव निर्माण करणं म्हणजे मूर्तीतलं अमूर्त शोधणं. मूर्ती तशी निरनिराळी असते हे लक्षात ठेवा, पण अमूर्त हा जो भाग आहे तो समजण्यासाठी भावच पाहिजे हे लक्षात घ्या. आणि हा भाव आहे ना, तो इतका आतून येतो, प्रत्येकाच्या आतून येतो आणि इतक्या खोलवरून येतो की ज्याचा त्याला तो अनुभवता येतो. जे असा अनुभव घेतात त्यांना महानुभाव असं म्हणतात. ज्ञानेश्वर वगैरे हे महानुभाव होते. म्हणजे अनुभव त्याच्यापेक्षा हा अनुभव आहे, महानुभाव असे होते. ते त्या भावातच होते. रामकृष्णाच्या बाबतीत सांगायचं असेल तर निरनिराळ्या प्रकारचे भाव आहेत. 19 भाव सांगितले जातात. मी तुम्हाला त्यातले 3-4 सांगतो. माझं महाराजांशी किंवा माझं परमेश्वराशी नातं कसं आहे, कोणत्या भावाने जोडता येईल? एक म्हणजे मी दास आहे आणि ते माझे स्वामी आहेत, हे सोपा भाव आहे. मालक आहेत ते माझे, मी त्यांचा सेवक आहे. मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा, तू मालिक तू मालिक तू मालिक मेरा. कबीराचं आहे रचना. त्रिवार त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्रिवार हे अनेक ठिकाणी असतं. कारण का की कुठल्याही या संपूर्ण ब्रह्मांडात प्रत्येक गोष्टीला 3 अवस्था असतात, आरंभ, मध्य आणि अंत. कुठलीही गोष्ट बघा, अगदी डिसीज म्हणलात, इनक्युरेबल डिसीज, ज्याला क्युअर नाही आहे तरीसुद्धा तो आरंभ होतो, तो चालू राहतो आणि तो संपतो. रोग संपेल किंवा रोगी संपेल हे लक्षात घ्या. म्हणून विचार जर केला आपण तर या छोट्या गोष्टी वाटतील, परंतु त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आपण आज एकच बघणार आहोत की हा अनुभव जो घेता त्याच्यासाठी जो भाव निर्माण करायला पाहिजे तो कसा करायचा. आपण मागे एक गोष्ट बघितली होती, सत्यकथा. त्याच्यावर आधारित एक चित्रपटसुद्धा आहे मराठीत. पण सत्यकथा, खूप श्रीमंत कुटुंब, त्यांच्या मिल्स वगैरे कापडाच्या, खूपच श्रीमंत आणि दत्तात्रेयांचे भक्त. त्यांच्या घरी इतकी श्रीमंती झाली की घरातली जी आजी होती ती म्हणाली अजून त्या मूर्ती पितळ्याच्याच का ठेवता, सोन्याच्या करूया ना, सॉलिड गोल्ड ज्याला म्हणतात, पोकळ नाही. तर तशा त्यांनी मूर्ती केल्या. आणि दत्ताच्या मूर्ती म्हणजे दत्ताचा दरबार. दत्त, मागे गाय आणि बाजूला 4 कुत्रे. त्याशिवाय दत्ताची आपल्याला कल्पना करता येत नाही. ते सगळं होतं आणि सगळं सॉलिड गोल्डमध्ये होतं. साहजिकच आजोबांनी कमवायला सुरुवात केली, वडिलांनी ते वाढवलं आणि वडिलांच्या मुलांनी म्हणजे आजोबांच्या नातवांनी दिवाळखोरीत ते सगळं घालवायला सुरुवात केली. सगळ्या धनाबद्दल असं आहे हां, पण ज्याला ज्ञान म्हणतात ते मात्र वाढत जातं, बाकी नाही. मी उदाहरणं सांगत नाही, फक्त एक मुद्दा सांगतो की भारतातली जी घराणी अत्यंत श्रीमंत आहेत, आजोबांनी श्रीमंत केली, वडिलांनी ती रक्षण केली, आता नातवांच्या पिढीत वाद सुरू झालेले आहेत, कोर्टात वाद गेलेले आहेत. म्हणजे आम्ही नाव घेत नाही, पण तुम्हाला कधी तुम्ही वाटेल की इथे मात्र शक्य नाही, तिथे सुद्धा कोर्टात प्रकरणं गेलेली आहेत. संपत्ती आली की हे असं होतंच हे लक्षात ठेवा. म्हणून काय आपण विचार करायचा की उधळेपणा आपण कुठल्या बाबतीत करतो, नेहमीचा मुद्दा असतो जीवनाच्या बाबतीत
वी स्क्वॉन्डर आवर लाईव्स. स्क्वॉन्डर म्हणजे उधळून टाकतो. बाकीच्या गोष्टींचा आपण फार विचार करतो. अगदी एक दिवस जरी बायको गेली तरी संध्याकाळी कळवायची की तिथे विरजण ठेवलेलं आहे, ते दुधात घाला, उद्या आम्ही दहीवडे करायचं ठरवलेलं आहे. कल्पना करा किती काळजी आहे. मुलाला हे करू नका, बाहेर पाठवू नका कारण मी लगेचच येणार आहे म्हणून मुलाला तिथे ठेवलं आहे. बघा सगळ्याबाबत काळजी आहे. जीवन संपतं आहे, वर्षामागून वर्ष संपत आहेत, हा नाही विचार आपण करत. परवा आपण म्हणलो तर मी परत रिपीट करतो कारण ते महत्त्वाचं आहे. डिसेंबर संपत आला की हो, बाई 2024 संपत आलं. 24 नंतर काय 2025 सुरू होईल. पण जो 2000 सुरू झालं, नवीन शतक म्हणा किंवा नवीन सहस्रक म्हणा, त्या शतकाचा पावभाग 1/4 इज गेटिंग ओव्हर. शतकाचा मला बरं वाटतं की शतकाचा पावभाग आपण जंगलो आहे या शतकात सुद्धा. अचीवमेंट काय, व्हॉट इज माय अचीवमेंट. काल बघितलं परफॉर्मन्स हा मोमेंटरी आहे, त्या दिवसाचा परफॉर्मन्स. आज कसा झाला परफॉर्मन्स उद्या होईलच असं नाही. पु ल देशपांडेंचं वाक्य आपल्या प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. नाटकाचा 1000वा असला तरी तो प्रयोग असतो, लक्षात ठेवा. इट इज नॉट जस्ट ए शो, तो प्रयोग असतो. मराठीत आपण म्हणतो ना नाटकाचा 1000वा प्रयोग. प्रशांत दामले वगैरे तर त्यांचे रेकॉर्ड्स आहे 10,000 प्रयोग. पण तरी तो प्रयोग असतो कारण काही होईल, वीज जाईल, आग लागेल, साप घुसेल आणि सगळी पळापळ होईल आणि ते नाटक पडेल. तो प्रयोग यशस्वी होणार नाही. म्हणून पहिल्यांदा ते नटराजाची पूजा करायची, नांदी म्हणायची, प्रार्थना करायची. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याला सांगायचं की आम्ही हा प्रयोग करतो आहे. हा पहिलाच प्रयोग आहे. 10,000वा ही संख्या आहे पण प्रत्येकाच्या दृष्टीने तो प्रयोग पहिला आहे. म्हणून मी कुठलंही वाद्य वाजवत असेन, मी कुठलंही गीत म्हणत असेन तरी हे मी पहिल्यांदा म्हणतो आहे. आयुष्यभर मी ते गीत म्हणत आलो. तुम्हाला एक सांगतो, जनगण मन प्रत्येक वेळेला आपण पहिल्यांदा म्हणलं ना तर आत जे व्हायब्रेशन्स निर्माण होतील ती रुटीन झालं ना. जनगण मन हलायचं नसेल तर जनगण मन काहीच नाही आहे, फिलिंगच येत नाही. हे लक्षात ठेवा. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, सिंध भारतात नाही आहे हे कुणाला लक्षातच येत नाही. सिंधच्या ठिकाणी आंध्र घालून म्हणा, पार्लमेंटमध्ये म्हणून दाखवलं काही वर्षांपूर्वी पंजाब, आंध्र, गुजरात. मग आंध्र आलं तर केरळ का नाही? दक्षिणेकडची राष्ट्र कुठे आहेत या गीतात? नाही आहेत. हे राष्ट्रगीत कसं? असे वाद सुरू करतो आपण. पण त्याच्या मागचा जो भाव आहे तो फार महत्त्वाचा असतो. हे राष्ट्रगीताबद्दल सांगितलं. मी राष्ट्रगीताच्या झेंड्याला सलाम करतो. परवा मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. डॉक्टर रिझवान अहमद, त्याची तुम्ही यूट्यूबवरची रोज असतो त्याचा एक तरी असतो 15 मिनटाचा, कधी 20 मिनटाचा. किती तिडकीने बोलतो तो म्हणतो मी मुसलमान तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणतो. हिंदूंपेक्षा जास्त मी हिंदू आहे. सुरुवातीला तिलक वगैरे असं लावून याचा मेसेज काय त्याचा माहीत आहे ना. जागे व्हा तुम्ही, हिंदूंनो जागे व्हा. बऱ्याच वेळा तो म्हणतो आपण जागे झालो पाहिजे. तो विषय मी वाढवत नाही कारण तो विषय आत्ताचा नाही आहे. पण लक्षात ठेवा, हे मला सांगायचं आहे काय, हे जर मी कळलं तर त्यांनी आदिवासींची जी मुलं जमवलेली आहेत टोटली लंगोटी फक्त, बाकी काही नाही. त्यांना आता युनिफॉर्म्स दिलेले आहेत, त्यांना संचलन शिकवलेलं आहे ज्याला मार्चिंग म्हणतो. आणि ती जी झेंड्याला नमस्कार करतात, मी इतक्या तडफेनं झेंड्याला नमस्कार फक्त एखादा फौजी सैनिकच करू शकेल. त्यांनी ते तयार केलेले आहेत, सैनिकांचे युनिफॉर्म दिलेले आहेत. तो म्हणतो ही सगळी जणं जाणार आहेत भारताच्या सैन्यात आणि रक्षण करणार आहेत टेररिस्टांपासून. आणि हा प्रयोग आहे म्हणाला माझा. या प्रयोगाला तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल तर आम्ही मागत नाही आहे. हे मुलंच माझे ब्रँड ॲम्बॅसेडर्स ठरणार आहेत. आणि बाकीच्या सगळ्या विषयांवर तो जे बोलतो ते इतकं नॅशनल अँड पॅट्रिओटिक असतं की तितकं आपले पंतप्रधानसुद्धा बोलू शकणार नाही कारण त्यांना मर्यादा असतात बोलायला. हा वाटेल ते बोलतो. असू दे. हे का सुचवलं आहे? कालही 4 नावं सांगितली होती, आज एका मुलीने विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. 4 हे आता 5वं नाव. एक जे साई दीपक, तुम्ही ऐका. दुसरा विक्रम संपत, ऐका, तो कधी कधी मराठीतूनही बोलतो. तिसरा आनंद रंगनाथन. आणि दुसरा तो आपला हे आहे सूर्याच म्हणतात त्याला. तो MP आहे, तरुण मुलगा, IITचा मुलगा आहे तो, हुशार. काय बोलतो तो हिंदी, काय पाठांतर आहे. आणि दुसरे आपले आपण म्हणतो
ते एका अर्थाने PAच होते आधीच्या पंतप्रधानांचे, आणि ते अत्यंत चांगलं काय मेमरी आहे त्यांची, किती ग्रंथावर त्यांचं हे आहे. त्रिवेदी, सुधांशू त्रिवेदी. ही तुम्ही फक्त साईट काढा आणि प्रवासात जाताना ड्रायव्हिंग करत नसेल तर बघा, किंवा लावून बघा, काय तेजस्वीपणे बोलतात ही माणसं, काय मेमरी आहे, कसला इतिहास आहे आपला. आणि आपण काय हे घेऊन बसलेलो आहे. आणि ते सायलंट नाही आहेत वर्कर्स. एक सुप्रीम कोर्टाचे 2 ॲडव्होकेट्स आहेत, आणि त्यांनी त्याचं पुस्तक वाचा, मिळतं तुम्हाला, याच्यावरही मिळेल ऑनलाईन. हिंदूज आर द 8th सिटीजन इन इंडिया. 8वे. पहिले अर्थातच मुसलमान आहेत, दुसरे अदर मायनॉरिटीज. असं करत करत वाचा ते पुस्तक, अभ्यासपूर्वक लिहिलेलं आहे. आणि एकच तुम्हाला मुद्दा सांगतो की 14 लाख एक मंदिर आहेत भारतात. त्याच्यात अत्यंत प्रसिद्ध अशी नाही म्हटलं तरी 1001 मंदिर आहेत की ज्यांचं उत्पन्न रोज कित्येक लाख रुपयांचं आहे. मग ते तिरुपती असेल, साईबाबांचं असेल, सत्यसाईबाबांचं असेल, किती आहेत. या सगळ्याचा पैसा सरकारकडे जातो. विचार करा. आणि एकाही चर्चचा जात नाही आणि एकाही मशिदीचा जात नाही. हा मेंदूला झिणझिण आणणारा विचार आहे. आणि तो किती जात असेल, कित्येक लाख कोटी. आणि त्यातून करतात काय. मग काय करतात ते मी सांगायला पाहिजे का तुम्हाला. सगळ्या योजना करतात, पण योजना करताना प्राधान्य त्यांना दिलं जातं, कारण त्यांना सगळं हे विचित्र झालेलं आहे. आता ते सोडवायला हे तरुण पुढे आलेलं आहे. तरुण मुलं मुली. IIM, IIT, रिटायर्ड इन बिफोर 30. खूप पैसा मिळवला, अमेरिकेत जाऊन परत आले. आणि त्यांनी स्थापन केलेला कदाचित रिव्हाईव्ह होईल तो पक्ष, परित्राण नावाचा पक्ष होता. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असे तरुण सांगायला लागले. आम्ही अवतार आहोत कृष्णाचे, आम्ही अंशावतार आहोत. जसा कृष्णाने गोवर्धन करंगळीवर उचलला, पण प्रत्येक गोपाळाला काठी लावावी लागली होते. आम्ही ते गोपाळ आहोत. गोपाळात सुद्धा गोपाळ कृष्ण आहे अंशरूपानं. हे आम्ही सगळ्यांना सांगणार आहोत. निवडणुका लढवणार होते, पण निवडणुका लढवणं अत्यंत अवघड आहे. गुंड पाठीशी असल्याशिवाय जिंकता येत नाही, आणि कोटी कोटी रुपये खर्च करावे लागतात. ते यांच्याकडे नाही आहेत. पण त्यांचं एक भाषण माझ्या घराच्या समोर जो प्लॅटफॉर्म आहे, स्टेज आहे, त्या स्टेजवर झालं होतं. काय डेटा त्यांनी गोळा केलेला आहे. लॅपटॉप घेऊन ते बोलतात आणि म्हणतात लाज वाटायला पाहिजे आपल्याला, अभिमान वाटायला पाहिजे आपल्याला. तुम्हाला मी एक प्रसंग सांगितला होता, या प्रसंगी मुद्दामून विचार करा. आपण गुरु तत्वाबद्दल विचार करतोय 2-3 महिने, 2-3 दिवस. शिवाजीराव भोसले अनेकांना माहीत आहेत की अत्यंत चांगले वक्ते, चांगले लेखक, चांगले साधक, आणि ते अलाहाबाद कुठल्या विद्यापीठाचे ते व्हाईस चान्सलर होते. साहजिकच मराठवाडा विद्यापीठाचे, अलाहाबादचे हे होते आमचे गुरुदेव रानडे, हे मराठवाडा विद्यापीठाचे. आणि ते गेले अमेरिकेत बाकीचे सगळे प्रिन्सिपल्स आले होते. त्यांनी यादी तयार केली होती. नायगारा फॉल्स बघायचा, हे बघायचं, ते बघायचं, ते बघायचं, ते बघायचं. मला विन्स्टन बघायचं, आणि मला प्रिन्स्टन आणि हार्वर्ड 2 युनिव्हर्सिटीज, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज इंग्लंडमधल्या, आणि हार्वर्ड अँड प्रिन्स्टन हे ह्याच्यातल्या अमेरिकेतल्या. मला तेच बघायला. प्रिन्स्टन म्हणजे जिथे आईन्स्टाईन हा प्रोफेसर होता. काय असेल त्याचं कल्पना करा. तिथे गेले लायब्ररीत, दुसरं त्यांना काही बघायचंच नव्हतं. लायब्ररीत गेल्यानंतर त्यांनी लायब्ररीला विचारलं ग्रेट अमेरिकन्स, त्यांची चरित्र किंवा आत्मचरित्र असलेली पुस्तकं कुठल्या भागात आहेत. ती म्हणाली 4-5 शेल्व्स, असे शेल्व्स आहेत, त्याच्यावर बघा. देर विल बी हंड्रेड्स ऑफ ग्रेट अमेरिकन्स, लेडीज, जेंट्स, त्यांची चरित्र आहेत, बायोग्राफीज आणि ऑटोबायोग्राफीज म्हणजे आत्मचरित्र आहेत. मी बघितले म्हणाले सगळे. नंतर लाजत गेलो, कारण आम्ही बरेच दिवस राहणार होतो, मला काही बघायचं नव्हतं अमेरिकेतलं. सहज विचारलं की ग्रेट इंडियन्स आहेत का काही पुस्तकं. ते म्हणले आर यू फ्रॉम इंडिया. व्हेरी मच. माझा वर्णच सांगेल, ते काळे होते ना. आय एम फ्रॉम इंडिया. यू हॅव टाईम. का विचारते. 3-4 दिवस नुसती पुस्तकं हाताळायला जातील. इफ हंड्रेड्स ऑफ अमेरिकन्स आर ग्रेट, थाउजंड्स ऑफ इंडियन्स आर ग्रेट. आणि ती जी खोली आहेत ना 2, त्या 2 खोल्यात जेवढी शेल्स आहेत ना तेवढे ग्रेट इंडियन्स. पुस्तकं त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे रेअर संस्कृत आहेत, मॅन्युस्क्रिप्ट म्हणतात, हाताने लिहिलेल्या, त्यांनी प्रिझर्व केलेल्या आहेत. आपल्याला किंमतच नाही आहे. आता हळूहळू जागृती व्हायला, तरुणांच्यात जागृती व्हायला लागलेली आहे. तर आपण जर तरुण आहोत, बिलो 40 ऑल आर म्हणतात यंग, दे बिलॉंग टू द ग्रुप ऑफ यूथ बिलो 40.
आणि म्हणून सगळ्यात तरुण राष्ट्र भारत आहे जगातलं. अमेरिका आता चीनपेक्षा आपण पॉप्युलेशनमध्ये पुढे गेलेलो आहोत, पण लक्षात ठेवा तरुणांची संख्या भारतात जेवढी आहे अमेरिकेच्या 1.5पट आपल्याकडे तरुण आहेत. लक्षात ठेवा. आणि त्याच्यातले काही लाख टेक्नोक्रॅट्स आहेत आणि आपण म्हणतो ना रिसर्चर्स आहेत. आता काय रिसर्च करतात वगैरे ते महत्त्वाचं नाही आहे. हळूहळू आपण रिपीट करतो, आपण इमिटेट करतो, त्यांनी केलेलं इकडे करतो, पण काहीतरी नवीनसुद्धा सुरू झालेलं आहे. हा विचार करूया आपण. हे मी प्रस्तावना केली. मला सांगायचं काय होतं ती गोष्ट तुम्हाला सांगायची होती की भाव कसा तयार करायचा आणि त्याच्यासाठी आपण इथे येतो आणि हा भाव संपूर्ण जीवनाला व्यापून असणार आहे. हा भाव निरनिराळ्या प्रकारचे रस आहेत. करुण रसाचा भाव आहे. मी तुम्हाला एकच नातं सांगितलं की काय मैं गुलाम आणि तू मालिक. ही भूमिका आहे लक्षात ठेवा. दिस इज अ रोल, दिस इज नॉट जस्ट अ रिलेशनशिप. एक राजा आहे, त्यांनी आणलेले आहेत गुलाम आणलेले आहेत. कुठून आणलेले आहेत गुलाम? परदेशातून. बोट भरून गुलाम आणलेले आहेत. आणि प्रत्येक वेळेला गुलामाला तो विचारतो तुझं नाव काय? नाव सांगतो. तुझं गाव काय? कुठून आलं ते सांगतो. आणि तू कोणतं काम करतोस? कोण म्हणाला मी स्वयंपाक करतो, ह्याला स्वयंपाक म्हणजे किचनमध्ये पाठवा. हा बागकाम करतो, ह्याला गार्डनमध्ये पाठवा. या सगळ्या गोष्टी हे लक्षात ठेवा. एक गुलाम येतो, तो काय सांगतो की पहिली गोष्ट की जे नाव तुम्ही द्याल ते माझं, ज्या गावाला तुम्ही पाठवाल ते गाव माझं, आणि तुम्ही द्याल ते काम माझं. मला गाव नाही आहे, मला नाव नाही आहे आणि मला काम नाही आहे, कारण मी तुमचा गुलाम आहे. मै गुलाम. त्यावेळेला राजा खाली उतरतो आणि नमस्कार करतो आणि म्हणतो मी गुरुच्या शोधात होतो, तू मला गुरु भेटलास. गुलामी म्हणजे काय करायचं ते तुला कळलं. मला स्वतःचं असं काहीच नाही, स्वतःचा चॉईस नाही आहे, म्हणून त्यामुळे मला काही निवडायची टेन्शनच नाही आहे. तू देशील ते, सगळी तुझी इच्छा. या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर एकच रिलेशन सांगितलं. दुसरं रिलेशन, परमेश्वराची मी पत्नी आहे, कृष्ण माझा सखा आहे आणि मी कृष्णाची सखी आहे. याला कांता भाव म्हणतात. कांता म्हणजे काय? स्त्री, पत्नी. हे स्त्रियांना सोपं जातो. मीरा म्हणायची की मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोय. फक्त गिरिधर गोपाल, दुसरा न कोय. तू जरा तिथे जाऊन बस, स्टँडच्या तिथे. हां, दुसरा न कोय म्हणजे ती नातं जोडलेलं आहे. पहिल्यापासून ती म्हणत होती कृष्ण हा माझा पती आहे म्हणून. विचार करा, तिला सोपं आहे. पण एखादा गुलाबराव महाराज अमरावतीला, विदर्भातला, आणि तो काय करतो लक्षात ठेवा, तो म्हणजे ते जन्मांधजड, आंधळे. कधी बऱ्याच वेळा ते मधुरा भावात असायचे. मधुरा भाव म्हणजे मी ज्ञानेश्वरांची मुलगी आहे आणि मी कृष्णाची पत्नी आहे. परफेक्ट आहे, लक्षात ठेवा. मी आणि आज या आंधळ्या माणसाने वर्णन करून ज्ञानेश्वरांचं जे चित्र काढलं ते आपण ज्ञानेश्वर म्हणून स्वीकारलं. केवढी तयारी असेल त्या माणसाची. ते म्हणाले असं आहे काढा, नाही केस जरा असे करा, नाही त्यांना दिव्यदृष्टीने दिसतही असेल. आज ज्ञानेश्वर म्हटल्यानंतर आपण हे ज्ञानेश्वर ओळखतो. आणि इतकंच नाही तर यांना सांगितलं निवृत्तीनाथ कुठले? निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताई ओळखायला सोपी आहे. हे कुणी केलं? त्यांनी काढली. ती त्यांच्या प्रतिभेने इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि त्यांनी चित्र काढले. नेहमी त्यांच्या हातात काकणं असायची. तुकामाईच्या ह्याच्यात सुद्धा बघा, ह्या फोटोत नाही आहेत, पण अगदी तुकामाईसुद्धा बऱ्याच वेळेला त्या भावात असायचे. हातात काकणं आहेत, इकडे कुंकू लावलेलं आहे, मागे केस बांधलेले आहेत, त्याच्यात फुलं माळलेली आहेत. भाव सतत मी पत्नी आहे. म्हणजे पत्नीचं नातं जे आहे ना ते सर्व बाजूने असलेलं नातं आहे आणि शरणागतीचं नातं आहे. तिसरा भाव अत्यंत की तू माऊली मी तुझे बाळ, आता पुरवी माझे आळ. आळ म्हणजे कौतुक. तू आई आहेस आणि मी तुझा मुलगा आहे. हा सगळ्यात चांगला भाव महाराजांच्या मते. याच्यात चुका करायचं स्वातंत्र्य. मूल आहे, चुकणारच. मूल आहे, मुलासारखंच वागणार. बरं, लक्षात घ्या. परंतु तू आई आहेस ना, आणि आई मुलाच्या सगळ्या चुका पोटात घेते, सगळ्या क्षमा करते, सगळ्या चुकांना. तू माऊली मी तुझे बाळ, हे सगळ्यात चांगलं नातं आहे. याच्या सखा नातं, आपण दोघं मित्र. हे नातं अवघड आहे का? नक्की अवघड आहे. अर्जुन आणि कृष्ण हे मित्र आहेत. लक्ष्मण आणि राम भाऊ जरी असले तरी ते मित्र आहेत. आणि त्यामुळे जर विचार केला बारका तर आपल्या लक्षात येईल की हे जे भाव आहेत ते भाव माझ्यात निर्माण केले पाहिजेत. आणि ते भाव निर्माण करायला बाहेरून औषधं नाही आहे.
तुम्हाला सांगितलं होतं तो विषय आपल्याला मांडायचा आहे, पण आम्ही जोड विषय मांडणार आहेत. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर ती बोलणार आहे. आता हे जे तबलाचा रियाज करायला आले होते त्यांना जमलं नाही, कारण त्याला उशिराच आली ती म्हणून. पण तुमच्या प्रिन्सिपलची परवानगी घेऊन तुमच्या कॉलेजमध्ये आम्ही हा विषय मांडणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस, अँड हाऊ नॅचरल इंटेलिजन्स शुड बी यूज टू कॉन्कर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि माझ्या फायद्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स साधा एक सोपा आपल्याकडे आहे तो म्हणजे स्मार्टफोन. काल इथे मुलं अभ्यासाला आली होती. म्हटलं जगात अभ्यास कसा करायचा अशा लाखो मुलांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांनी 5 प्रिन्सिपल सांगितले. त्यातलं पहिला अभ्यास करताना कीप द स्मार्टफोन अवे. मी त्यांना म्हणलं की हे तुम्हाला मी सांगतोय, हे सांगताना केवळ महाराज समोर आहेत आणि ज्यांनी मला सांगायला सांगितले ते मित्र आहेत आणि महाराजांचे भक्त आहेत म्हणून. एरवी काही उपयोग नाही याचा. स्मार्टफोन बाजूला ठेवून हे अभ्यास करणार आहेत. सकाळी पहाटे उठून अभ्यास करा, दुसरं तत्व आहे. करणार आहे एका वेळेला 2.5 तास बसा. 2.5 तासाचं सेशन, कारण 2.5 तास मला पेपराला बसायचं. 15 दिवसांनी प्रिलिम आणि 60 दिवसांनी फायनल बोर्डाची परीक्षा आहे. 2.5 तास जर मी लिहायला बसणार आहे 80 मार्काचा पेपर, तर रोज 2.5 तास घरी नुसतं बसायला मी शिकलं पाहिजे. अभ्यासाला नाही होत कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे, उठू नकोस. चहा पाहिजे आईला सांग, आई चहा इथे, उठू नकोस, नाहीतर तो पेपर अर्ध्या तासात टाकून जाणारच. असं त्यांनी सांगितलं सेशनबद्दल. ब्रेक्स घ्या चांगल्या पद्धतीने आणि अशा प्रकारचे ब्रेक्स घ्या. ते ब्रेक्स विल बी रिक्रिएटिंग, रिक्रिएशन नाही, रिक्रिएटिंग युअर एनर्जी अँड एन्थुझियाझम टू स्टडी मोर. खूप चांगल्या चांगल्या सूचना होत्या. या 5 महत्त्वाच्या आत्ता तुम्हाला सांगितलेल्या. आणि या कुठल्याही अभ्यासाला आवश्यक आहे. तुम्हाला रियाज करायचा आहे, तालीम करायची, एक्सरसाइज करायची, काय पहाटे उठून नृत्याचा मला रियाज करायचा आहे, पहाटे उठून. आणि 2 मास्टर्सची मुलाखत होती, एकमेकाची मुलाखत घेत होते आणि नंतर म्हणले आपली फक्त फील्ड्स निराळी आहे. मीही लवकर उठतो, सुनील गावस्कर म्हणतो, अरे मीही लवकर उठतो, कमला हसन म्हणतो, मी क्रिकेटचं प्रॅक्टिस करतो, मी नृत्याचं प्रॅक्टिस करतो, मी या बऱ्याच गोष्टी खाण्याच्या आवडत्या तरी टाळतो, कारण मला थोडा फिटनेस पाहिजे. मला फिटनेस पाहिजे ॲज अ हिरो अँड ॲज अ डान्सर, या गोष्टी मी टाळतो. अरे तुझं माझं सगळंच सारखं आहे, बरोबर. फील्ड्स आर डिफरंट. मी एंटरटेनमेंट फील्डमध्ये आणि तू क्रिकेट स्पोर्ट्सच्या फील्डमध्ये. हेच आहे, मास्टर्स तुम्हाला व्हायचं आहे तर तुम्हाला त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. तर तसं भाव निर्माण करायला असा अभ्यास नाही आहे, उपासना आहे. आणि उपासना 1 उपासना 2 उपासना असं नाही सांगता येत. आम्ही म्हणतो हे 31वं वर्ष आहे, समजण्यापुरतं. 31 वर्षात मी इथे किती होतो हा भाग महत्त्वाचा आहे ना. महिन्याला आपण 20 तास असतो. आम्ही महिन्याला 20 तास म्हणजे करा, 12 महिन्याचे 240 तास. 240 तास म्हणजे 10 दिवस झाले. वर्षातले 10 दिवस आम्ही वांतेला असतो, बाकीचे 355 दिवस आम्ही बाहेर असतो. विचार करा तुम्ही, काय इथे घेतलेला इन्फ्लुएन्स टिकला पाहिजे, वाढवला पाहिजे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, भाव निर्माण केला पाहिजे. भावाला पर्याय नाही आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेले 5 महत्त्वाची द्रव्य आपल्या शरीरात असतात. ती सगळी द्रव्य नाही शोधून काढत. मी तुम्हाला परवा एक टॉपिक दिला होता आणि तो टॉपिक मांडायचा आहे इथे, पुढच्या उपासनेच्या वेळेला सुद्धा मांडू. ब्रेन रॉट. तुम्ही माहिती मिळवा त्याच्यावर. आपण बरेचसे लोक ॲड्रिनलिन लेवलवर जगतो, ब्रेन लेवलवर थकतो ब्रेन आपला. हार्ट लेवलवर आपण किती डिसिजन्स घेतो, हार्ट लेवलवर लोकांना किती मदत करतो, ती नाहीच आहे मदत. म्हणून द्यायला शिका घेण्यापेक्षा. लोकांच्यात राहून त्यांची सेवा करायला शिका तुमची सेवा करण्यापेक्षा. आणि त्यातून ती निरनिराळे हॉर्मोन्स आहेत ना, ते हॉर्मोन्स आपल्यात सिक्रेट होते. एक प्रयोग फार सोपा आहे पण फार अवघड आहे, कारण आपण करणार नाही आहोत. 1 तासात मी 3 किलोमीटर चालतो, 3 तासात 1 किलोमीटर मी चाललं पाहिजे. मग त्या प्रमाणात तुम्ही चाला ना. म्हणजे तुम्ही जर 30 मिनटं मॉर्निंग वॉक घेणार असाल तर 20 मिनटं ब्रिस्क चाला वेगानं आणि 10 मिनटं इतकं स्लो चाला. आणि स्लो सायकलिंग इज डिफिकल्ट, स्लो वॉकिंग इज डिफिकल्ट. आणि मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं की जगातला एक प्रसिद्ध नर्तक, खूप पूर्वी झनक झनक पायल बाजे नावाचा चित्रपट होता, लक्षात ठेवा. आणि तो चित्रपटात त्याचा एवढा गाजला, जगभर झाले त्याचे प्रयोग. त्याला सगळीकडे विचारलं. तो म्हणाला का चला तुम्ही तुमचं त्यावेळेला चा वगैरे असे डान्सेस होते, वॉल्ड्स. तो म्हणतो तुम्ही नाचून दाखवा, मी नाचून दाखवतो. आणि आता ह्यांनी सादर करायला सुरुवात केली. कथ्थक काय, भरतनाट्यम काय, कुचिपुडी काय, बघा. ते म्हणाले हे अवघड आहे,
तो म्हणाला एवढं ज्याला येतं त्याला एवढं शिकणं सोपं आहे. भारतातलं सगळंच एवढं आहे. तुमची अल्फाबेट A to Z 26 आहेत आणि माझी क टू ज्ञ आणि अ टू आ 52 आहेत. तुमच्यापेक्षा डबल अल्फाबेट्सच आमच्याकडे आहेत. तुम्हाला मी हृदयनाथचं उदाहरण दिलं होतं. अल्बर्ट हॉल म्हणून लंडनचा जो हॉल आहे त्यावेळेला तो नवीन होता आणि भावसरगम कार्यक्रम तिकडच्या भारतीयांसाठी घेऊन ही लता मंगेशकर वगैरे सगळी मंडळी गेली होती. त्यांनी सांगितलं होतं 2 दिवस आधी या, कारण ह्यातली इलेक्ट्रॉनिक रचना इतकी पुढे गेलेली आहे, लक्षात ठेवा, की तुम्हाला ती समजून घ्यावी लागेल. भारत खूप मागे आहे. ते म्हणाले की आम्ही येतो 2 दिवस. आणि असं झालं की 1 दिवस उशीरच झाला जायला, नंतर विमानात बिघाड झाला काही, आणि तुम्हाला वाटतंय काय अर्धा तास आधी पोचले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं आजचा कार्यक्रम आम्हाला रद्द करता येत नाही, वी हॅव टू रिटर्न द मनी. आणि 1 मिनिट कार्यक्रम उशिरा सुरू होणार नाही आहे. त्यावेळेला हृदयनाथ आणि अनिल मोहिले वगैरे त्यांचा ॲरेंजर वगैरे काम करत होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अजून फक्त 15 मिनटं द्या, 15 मिनिटांनी आपण निर्णय घेऊया की तिकिटाचे पैसे परत द्यायचे आणि शो कॅन्सल करायचा. 15 मिनटात त्यांनी सगळं मास्टर केलं आणि इतका सुंदर कार्यक्रम झाला. आणि नंतर ते ऑर्गनायझर्स विचारतात अँड मॅनेजर्स ऑफ दॅट हॉल, तुम्हाला 15 मिनटात हाऊ कुड यू मास्टर? ते म्हणाले आम्हाला 15 मिनटं लागली म्हणजे काय, कुठलं इन्स्ट्रुमेंट कुठे ठेवायचं हे समजायला. वी आर इंडियन्स. अरे जगातल्या सगळ्या कला त्यातली महाकला भारतात आहे. किती तुम्हाला उदाहरणं सांगू. परवा नवीन काही मंडळी आहेत त्यांच्यासाठी त्या पुस्तकाचं नाव सांगतो आणि तुम्हाला कुठे ते पुस्तक मिळालं तर झेरॉक्स कॉपी काढा आणि महाराजांना अर्पण करा, इतकं मी तुम्हाला सांगेन. नाही हो पुस्तक, आणि तो मित्र आहे तो देत नाही हे पुस्तक. ते तर म्हटलं तुझ्या प्रेझेन्समध्ये आपण काढूया का, यंत्र आणतो वगैरे, इथपर्यंत आमची बोलणी झाली आहेत. फार सुंदर पुस्तक आहे. आणि तो बोरकर आहे गोव्यातला, पण गोयकरांना माहीत नाही कारण तो गोव्यात नसायचा, जगभर फिरत असायचा. ही वॉज रोविंग प्रोफेसर इन सोशॉलॉजी. सोशॉलॉजीबद्दल त्याचे जे पुस्तक आहे आणि त्याच्यात त्यांनी भारताच्या इतिहासाचा अभ्यास सुरू केला. आणि इतिहास म्हणजे हिस्ट्री म्हणजे कोणी आईन्स्टाईन हा हिस्ट्रीचा भाग नाही आहे, क्रिकेट हे जीवनाचं फील्ड नाही आहे, मग त्यातला सचिन तेंडुलकर हा नायक नाही आहे. नुसते औरंगजेब शिकवायचे, अकबर शिकवायचा, बाबर शिकवायचा. आणि मला तुम्हाला सांगतो, मला शहाजी शिवाजीचे वडील शहाजीराव भोसले काहीच माहिती नाही आहे. 1-2-3 वाक्य औरंगजेबावर मी 1.5 पानं निबंध लिहू शकेन. हे काय विचित्र शिकवलं गेलं. आमच्या लोकांबद्दल आम्हाला काही माहितीच नाही. राणा प्रताप काय माहीत आहे तुम्हाला? त्यांनी जिंकली, कुठली हारली, त्याच्या आधी कितीदा त्यांनी पकडलं, कितीदा सोडून दिलं, आणि तो कुठल्या घाटीत लढला, आणि त्याच्या घोडीचं नाव काय होतं हे विचार करूया. नाही माहिती आपल्याला. यांचा दोष नाही, आपला दोष नाही, आपल्यापर्यंत ते आणलंच नाही. हा मोठा प्लॅन होता, तो आता एक्सपोज झालेला आहे. पण आता पुस्तकही लिहिलेले आहेत. मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं, वन इज रेडियंट भारत, रेझिलियंट भारत आणि रिसर्जंट इंडिया. भारत म्हणा, पण ती इंग्लिश पुस्तक आहे आणि ती चिन्मया मिशननी लावलेली आहेत. 5वी 6वी 7वी, आता 8वी 9वी 10वीचे पुस्तकं तयार झालेली असतात. विक्रम संपत सांगितलं ना, ही इज वर्किंग ऑन द प्रोजेक्ट. रेडियंट इंडिया म्हणजे तेजस्वी भारत, हा प्राचीन भारत आहे. रेझिलियंट इंडिया म्हणजे इतकी आक्रमणं झालेली. अहो गोव्यावर जवळजवळ 450 वर्ष पोर्तुगीजांचं कंटिन्युअस राज्य होतं. किती लोकांना त्यांनी कन्व्हर्ट केलं. आज तर लेस दॅन 25% पॉप्युलेशन ख्रिश्चनांची आहे. हिंदूंनी सगळं कसं टिकवलं विचार करा तुम्ही. आपले सण शिकवले, समारंभ टिकवले, निरनिराळ्या रूढी परंपरा सगळं टिकवलं. आणि ते काही इन्क्विजिशनवाले होते. हातकातर म्हणून एक स्तंभ तुम्ही बघितला ना ओल्ड गोव्याच्या ठिकाणी, हात कापत होते जर झाला नाहीस ख्रिश्चन तर. मग रात्री 2 जण पाठवत होते, चला तुम्ही कर्नाटकात कारवारला, इथल्या संपत्ती आम्ही असं करतो, हात कापून घेतो, होत नाही किंवा होतो आणि संपत्ती टिकवतो, पुढे आपण काहीतरी रिकन्व्हर्ट होऊया. असं करून ते टिकवलेलं आहे. रेझिलियंट इंडिया म्हणतात. हा मिडल एजेस, एक प्राचीन भारत, एक मध्ययुगीन भारत आणि अर्वाचीन आधुनिक भारत, दॅट इज रिसर्जंट इंडिया. आता रिसर्जन्स सुरू झालेलं कोणी थांबवणार नाही. कुठलेही राष्ट्रीय राज्य येऊ दे, कुणाच्याही पक्षाचा येऊ दे, आता थांबणारच नाही आहोत आपण. असा रिसर्जन्स सुरू झालेला आहे. माझ्या वाचनातून आणि माझ्या थोड्याशा चिंतनातून मी तुम्हाला सांगतोय, फार सुंदर काळ आहे, पण फार मोठी किंमत द्यावी लागणार आहे. मोठी किंमत आपल्या स्त्रियांना आणि आपल्या तरुणांना जास्त द्यावी लागणार आहे. वाटेल तितके हल्ले होतील, घराघरावर हल्ले होतील. पण आता सरकारचा म्हणतात ना, इतका निर्णय पक्का आहे की तुमच्या मदतीला, संरक्षणाला नुसते पोलीस नाही, सैनिक आणतील. ते पूर्वी हे घडत नव्हतं ना.
म्हणून एक त्यांची मूर्ख आता म्हणतो घोषणा आहे गेल्या निवडणुकीत केलेली, 15 मिनटं तुम्ही तुमचा पोलीस फोर्स हटवा, संपूर्ण भारत मुस्लिम करून दाखवतो की नाही ते बघा. आता 15 मिनटं काय, त्यांना 15 मिनटात संपवू आपण. लक्षात घ्या तुम्ही, इतके बदल घडलेले आहेत. आणि हे मला सांगणं आवश्यक वाटतं आहे ऑन द ईव्ह ऑफ द न्यू इयर. म्हणजे 2025 साली मी काय करेन, देशाचा अभिमान निर्माण करेन थ्रू इन्फॉर्मेशन अँड रिफ्लेक्शन थिंकिंग. नुसती इन्फॉर्मेशन नाही, विचार करेन मी. झेंड्याला नमस्कार करताना आम्ही भीमरूपी म्हणत येतो, त्या मांडवी म्हणजे अटल फिरून तो सुंदर झेंडा लावलेला असतो इतक्या सुरेख डाव्या हाताने, कारण उजव्या हातात आमच्या काहीतरी सलाम करतो झेंडाला. मला आता सलाम करायला जास्त बरं वाटतं. आणि माझ्या सलाममध्ये सुद्धा यूथ आलेला आहे. हे कुठून आलेलं आहे, चिंतनातून. हा भाव आहे, लक्षात ठेवा. भाव इज इंटलेक्च्युअल ॲज वेल. इमोशनल म्हणजे भाव हे आपल्याला पटतं. आणि सगळ्यात म्हणजे ॲक्शन हा भाव नको का, कृती नको का, त्यातून ते निरनिराळे हॉर्मोन्स तयार होतात. तुम्हाला जर खरं दिवस शांत घालवायचा आहे ना, तर अमृताची पहाट सोनियाचा दिस. सोनियाचा दिस आजी अमृते पहाटला पाहला म्हणतो. अरे अमृताची पहाट करा ना, दिवस सोन्याचा होईल. प्रत्येकाला सोन्याचा दिवस पाहिजे, पण पहाट अमृताची पहाट नाहीच आहे. आम्ही उठतोच 8 वाजता. पहाट कुठे आहे? सूर्योदयापूर्वी 2 तास उठा. त्या मुलांना सांगितलं आठवड्याला 15 मिनटं लवकर उठायला सुरुवात करा. मी 6ला उठतो, 5:45ला उठा, काही तुम्हाला झोप येणार नाही. 15 मिनटं आठवडाभर केल्यानंतर आपोआप 5:45ला उठाल. 5:30ला उठायला सुरुवात करा. एका महिन्यात 1 तास लवकर उठता तुम्ही. आणि 2 महिन्यात किंवा 4 महिन्यात चातुर्मासाच्या 2 तास इझिली लवकर उठता. 6ला उठणारा 4ला उठायला लागतो. आणि ही ॲड्स दोज 2 hours टू 24 hours ऑफ अदर्स. म्हणजे माझा दिवस 26 तासाचा मी बनवू शकतो. मग काय करता येईल त्या 2 तासात? मला भरपूर काहीतरी करता येईल. आणि म्हणून सकाळी उठून अभ्यास करा. म्हणून जे अभ्यासाचं तत्व आहे ते सगळ्याला लागू आहे, सगळ्याला. कारण फ्रेश असतो, माझं शरीर फ्रेश असतं विश्रांतीनंतर. यात काय, माझा मेंदू बऱ्याचशा गोष्टी ऑटोमॅटिक डिलीट, त्याला मोड आहे, ऑटोमॅटिक डिलीट, ऑटोमॅटिक डिलीट. सकाळी उठल्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये जाईतोपर्यंत तुम्हाला 500 जणं भेटतात. आठवायचा प्रयत्न केला रात्री, 5 आठवत नाही, डिलीट झाले ते ऑटोमॅटिकली. नाही तर ब्रेन एक्सप्लोड होईल माझा, एक्सप्लोड. म्हणून सकाळी मला शांतीचं हॉर्मोन जर माझ्या मनात निर्माण करायचे, आणि याला आता विश्वात्मके देवे. काय शांत आहेत ज्ञानेश्वर, विचार करा तुम्ही. ज्ञानेश्वर रागवले आहेत असं नाही कधी, तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही. कायम ते शांत, ज्याला पीसफुल मोड आणि मूडमध्ये संत असतात. करी वृत्ती जो संत, संत स्थिर स्तब्ध शांत, तो संत जाणा. संताच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्याला मूड्स नाहीत, मूड स्विंग्स म्हणतात. की आई जात, आज मी अभ्यास करायला बसतोच. नाही नाही, फायनल आहे नाही का क्रिकेटची, नको उद्या अभ्यास करतो. मूड स्विंग्स होतात. रागवतो काय, प्रेम काय करतो, नको म्हणतो, हवं पाहिजे, तुला पाहिजे तर घे, तुझं मी घेतो. किती मूड स्विंग्स आहेत आपले. वी आर व्हेरी ऑर्डिनरी पीपल. संत स्ट्रेट, कधी त्यांचा जाणार नाही. हे विचार करूया. हा कसला भाव आहे सांगा बरं. हे महानुभाव आहे, महानुभाव आहे. तर ज्या वेळेला नातवाच्या पिढीनं सगळा पैसा उधळायला सुरुवात केली, व्यसनं लागली, आणि पुढे बायकोच्या मंगळसूत्राचा मणीसुद्धा विकला. या श्रीमंत, मी तुम्हाला जी कथा सांगत होतो सुरुवातीला, ती ही कथा आता पूर्ण करूया. भाव म्हणजे काय कळण्यासाठी. शेवटी इतकी पाळी येते, इतकी व्यसनं लागलेली आहेत, ज्याला ॲडिक्शन म्हणतात. ते 4 भाऊ आहेत. ते म्हणतात आपण दत्त विकूया, दुसरी साधी मूर्ती आणूया की सोन्याची मूर्ती, ती 4 कुत्री, ती मागची गाय. दत्त विकायला नेतात सावकाराकडे. सावकार म्हणतो की 1000 रुपये तोळा, त्यावेळेचा भाव 1000 रुपये. मान्य आहे का तुम्हाला? ते एकमेकाशी डिस्कशन करतायत. तोपर्यंत आहे तरी किती, म्हणून त्यांनी तराजू घेतला आणि तराजू दत्त, गायन 4 कुत्री टाकली आणि वजन करून तितके तुम्हाला 1000 रुपये तोळा त्याप्रमाणे द्यायचे ना. त्यावेळेला ते म्हणे तू काय करतोय? जो भाव दत्ताला तोच कुत्र्याला. त्यांनी वजनात सगळं एकदम घातलं ना, कारण सोनं येतं. आणि जो भाग कुत्र्यांना तोच गाईला. हे तो म्हणतो की मी बाजारभाववाला आहे आणि तुम्ही भक्तिभाववालं बोलताय. हे लक्षात ठेवा. बाजारभाव हा आपला प्रपंच आहे आणि भक्तिभाव आपला परमार्थ आहे. बाजारभाव वर खाली माझ्या हातात नाही येतो.
पण किती भाव वर झाले किंवा खाली झाले तरी माझा भक्तिभाव बदलणार नाही. आदर्श संत फक्त तुकाराम. मी फक्त का म्हणतोय, आपल्याला प्रापंचिकांना तुकाराम इतका आदर्श आहे. ज्ञानेश्वरांनी लग्न केलं नाही, समर्थ रामदास पळून गेले बोल्यावरून, लग्न केलं नाही. 8व्या वर्षी संन्यास घेतला शंकराचार्यांनी. विवेकानंदांनी 12व्या वर्षी आईला सांगितलं की मोठ्या भावाचं लग्न कर, मी लग्न करण्यासाठी या जन्मात आलेलोच नाही आहे. ही कसली मुलायची? आपण प्रपंचात आहोत ना. आणि त्यामुळे आपल्याला बाजारभाव महत्त्वाचे आहेत का, ते आपल्या हातातच नाही आहेत. म्हणून परिस्थिती आपल्या हातात नाही आहे. देहाची स्थिती माझ्या हातात आहे का? बिलकुल नाही हो. हा कॅन्सरचा सगळ्यात प्लस पॉईंट आहे की तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेला 3rd स्टेजला गेलेला असेल. 3rd स्टेजला अगदी लकी असतं ज्यांचं काहीतरी घडतं आणि एकदम तो कॅन्सर लक्षात येतो, दॅट कॅन बी क्युअर्ड. कॅन्सर कळतच नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या स्टेजला गेल्यानंतर तो जर कळतो तर शरीराची स्थिती, देहस्थिती, स्टेट ऑफ माय बॉडी माझ्या हातात आहे का? नाही. नाही तर कोणी मेलं नसतं कोविडमध्ये. एकदम हा खोकला तो खोकला, दोघेही मेले. असं झालं कोविडला. बाय चॉईस मेले का ते? भारतातली पहिली तुम्हाला केस सांगतो, मला खूप वाईट वाटलं होतं. पुण्याची एक अत्यंत तेजस्वी मुलगी 8वीतली, सगळ्या जगात मॅथमॅटिक्सचं ऑलिम्पिक्स होतं, ज्याला मॅथमॅटिक्स ऑलिम्पियड म्हणतात. त्याच्यात तिने 4 गोल्ड मेडल्स जिंकले. एकंदर 20 गोल्ड मेडल्स असतात. 4 जिंकले. तिथे एक प्रश्न दिला, एक गणित दिलेलं असतं आणि तुम्हाला 72 तास एका खोलीत कोंडून ठेवलं जातं. तुम्हाला गणित सुटलं, बेल वाजवा. आणि तुम्हाला जर नको आता सोडून जाऊया, हे कंटाळा आला, 72 तास 72 आवर्स इन सेल्फ कंटेड रूम. त्या रूममध्ये सगळं आहे, TV आहे, तुम्हाला पाहिजे ते गेम्स आहेत खेळायला. तुम्हाला दुसरं इंटरॅक्ट करता येणार नाही. मोबाईल नाही आहे, ऑनलाईन कम्युनिकेशन नाही आहे. बघा, 72 तास एका गणिताबरोबर राहायचं. अशा वेळेला ती मुलगी येते, बाफना तिचं नाव होते, आणि दिल्लीला उतरते. दिल्लीला पहिलं काम असतं प्रेसिडेंट्स वेलकम्स, आणि हे कलामपासून सुरू झालं. त्यांनी सुंदर गोल्ड मेडल, 4 गोल्ड मेडल्स घेतली, फोटो काढले वगैरे सगळं झालं. मुंबईला आली, पुण्याला येण्यापूर्वी. मुंबईला तिच्या शेजारी कोणीतरी शिंकला. ही केस कुठली होती? ज्या वेळेला ह्याच्या आधीचे जे होते निर्णय, डेंग्यू होता, हे जे सगळे होते ना, तर तिला ती पहिली केस झाली आणि मेली मुलगी. कल्पना करा, बाय चॉईस. इतके श्रीमंत होते तिचे वडील, मोठे व्यापारी, पण ही मुलगी हुशार, देखणी, तरुण, 8वीची, मेली. पहिली केस भारतातली. ही कदाचित कोविडची असेल किंवा कोविडच्या आधी एक मोठी साथ आली होती त्याची. बाय चॉईस नाही आहे. देहाची स्थिती माझ्या हातात नाही आहे. आत्ता माझ्या शरीरात काय चाललं आहे हे कळत नाही आहे. एक मोठा खटला पूर्वी गेला होता, तो NRI म्हणतो मला एकही पैसा नको आहे, पण डॉक्टर्सकडून मला पाहिजे माहिती, ऑन व्हॉट ग्राउंड्स यू टोल्ड, कुठल्या आधारावर तुम्ही सांगितलं की माझ्या वडिलांना 20 वर्ष हार्टचं काही होणार नाही, खणखणीत आहे त्यांचं हार्ट. मी बिल द्यायला तयार होता. आणि आम्हाला काहीच अमेरिकेतल्या मनाने इथले बिल वाटत नाही. म्हणून लोक म्हणतात ना की हार्टचं ऑपरेशन सक्सेसफुल, पण बिलमुळे दिल मेलं, असं म्हणतात ना. तोही प्रश्न नव्हता. वडील उठले, अजून झाले नाही ऑपरेशन, छानच आहे म्हटल्यानंतर कसलं ऑपरेशन. उठले, दारापर्यंत गेले, मॅसिव्ह हार्ट अटॅक, कोलॅप्स्ड अँड डाईड देअर. कोर्टात गेलेला आहे तो NRI. मला न्याय नको आहे. मला कुठल्या आधारावर डॉक्टरनी सांगितलं की 20 वर्षांच्या हार्टला काही होणार नाही? तुमच्या सगळ्या टेस्ट वगैरे, व्हॉट वर्थ आर दोज टेस्ट, आणि निरनिराळ्या प्रकारचं MRI वगैरे, स्कॅनिंग, किती किंमत आहे त्याला. म्हणून तुम्हाला मी 2 सांगितलं, जगातली परिस्थिती माझ्या हातात नाही आहे, आर्थिक परिस्थिती माझ्या हातात नाही आहे, हे वॉर वगैरे माझ्या हातात नाही आहे. म्हणजे जगाची परिस्थिती माझ्या हातात नाही, देहाची परिस्थिती माझ्या हातात नाही आहे, खरंच नाही. माझ्या हातात 100% मनाची स्थिती आहे. हे लक्षात घ्या फक्त, मनस्थिती माझ्या हातात आहे. किती वाईट घडलं ना तरी तात्कालिक मला वाईट वाटेल, बिकॉज आय एम ह्युमन बिईंग, पण लगेच मी सावरीन, काही हरकत नाही. महाराज तुमची इच्छा. खूप काहीतरी चांगलं झालं, हो खूप चांगलं झालं ना महाराज, तुमची इच्छा. मी उडणार नाही, बुडणार नाही, खचून जाणार नाही आणि रचून जाणार नाही. हे विचार करा तुम्ही. हे माझ्या हातात आहे, त्याच्यासाठी आपण इथे येतो. मनस्थिती हातात ठेवूया. कोणत्याही परिस्थितीत आनंदात, जसं अखंड आनंद, अखंड अनुसंधान. महाराजांचे 2 शब्द आहेत. अखंड आनंदात राहायचं आहे ना, अखंड अनुसंधान ठेवा. महाराज सगळं करतायत. हा सगळा महाराजांचाच प्रभाव आहे.
कल्पना करा, इथे इतके कार्यक्रम झाले, आजसुद्धा एवढे कार्यक्रम झाले, आम्ही काही केलेलं नाही. लोक येतात, लोक कार्यक्रम सादर करतात, जातात, हे त्यांचं वैभव आहे. आमचं कर्तृत्व म्हणलं की संपलोच. आमचं काही कर्तृत्व नाही, त्यांचं वैभव आहे. असेल कर्तृत्व त्यांचं आहे. करता करविता महाराज. ही जितकी राहील ना जिवंत आणि ज्वलंत, जिवंत म्हणजे लिव्हिंग आणि ज्वलंत म्हणजे बर्निंग, विझणारच नाही, ती फिलिंग जर असेल ना आनंदाचा, आणि ती माझ्या हातात आहे निर्माण करणं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाव आहे. हा भाव आहे ना, ह्याला भक्तिभाव म्हणा, ह्याला ज्ञानभाव म्हणा, ह्याला कर्म कुठलंही नाव द्या, योगभाव कुठलाही, पण हा परमनंट महाराज माझ्यात आहेत आणि मी महाराजांच्यात आहे. बस, ह्याच्या पलीकडे कुठलाही भाव निर्माण करू नका. माणूस आणि जनावर याच्यात काय फरक आहे? शरीराचे फरक खूपच आहेत, पण नाही आहेत खूप. उंदरावर प्रयोग इंजेक्शनचे करून लस आपले व्हॅक्सिन वगैरे केलं ना सिद्ध, उंदरावर, मांजरावर, कुत्र्यावर, कोल्यांवर प्रयोग करतात. असे कितीतरी मेले ससे वगैरे, त्याला म्हणतात गिनी पिग्स. कुणी हिशेब करत नाही त्याचा. तुम्ही व्हॅक्सिन नावाची जर, व्हॅक्सिन वॉर नावाची जर फिल्म बघितली, त्याच्यात त्यांना माकडं पाहिजे असतात प्रयोग करायला, पण सरकार म्हणतं माकडांना मारायचं नाही. माकड म्हणजे हनुमान, हनुमानाची सेना, काही नॉनसेन्स कारण देतील. अरे जग मरतंय आणि वी आर ऑन द व्हर्ज ऑफ प्रूव्हिंग द व्हॅक्सिन, प्रूव्हिंग द व्हॅक्सिन. मग त्यांनी सांगितलं सायंटिस्टना, तुमचे सोर्सेस वापरा आणि आपल्याच देशात स्मगल करूया माकडं. माकड हा त्यातल्या त्यात जवळ आहे. माकडावर जर एखादं व्हॅक्सिन म्हणजे इंजेक्शन आपण जे घेतलं कोविडचं, ते यशस्वी झालं तर मग माणसाला द्यायचं. अहो जगाला दिलं ना आपण लसेस. ती 22 माकडं मिळवली आणि माकडांना सांगितलं दंगा करायचा, दंगा करायचा नाही. आणि एक इंजेक्शन दिलं की पडले की हो, त्यांच्यावर तोच प्रयोग आम्हाला करायचा आहे. आणि सगळ्यांनी शपथ घेतली की आपल्या घरातल्या दुसऱ्या माणसाला सांगायचं नाही. तो बायको असशील तर नवऱ्याला सांगू नकोस, नवरा असशील तर बायकोला सांगू नकोस, आणि मुलांना तर बिलकुल सांगू नका. सिक्रेट राहिलं ना, आपली किती सिक्रेट्स राहिलेले आहेत. देश आपल्याला वाटतं काही अर्थ नाही वगैरे. इफ वी डिसाईड टू कीप सिक्रेट, वी कीप सिक्रेट. भरपूर गोष्टी. तुम्हाला काश्मीर एकदम भारतात आलं की एवढं सिक्रेट होतं ते. किती लोकांना, अहो 16 वकिलांना काय कोंडून ठेवलं होतं. घरात जायचं नाही, कम्युनिकेशन नाही. घरच्यांचं आम्ही बघतो, निरोप असेल तर काहीतरी सांगतो, पण हालायचं नाही या रूममधून. ही रूम टोटली साऊंड प्रूफ वगैरे केलेलं आहे. 16 वकील. जगातल्या सगळ्या कायद्यांचा अभ्यास करा आणि कोणत्याही कोर्टात आम्ही जे 370 कलम रद्द करतोय ना, ते पुन्हा करण्याचं इम्पोज लागणार नाही. त्यांनी केवढा अभ्यास केला. आणि परदेशातले वकील म्हणतात त्याला फुल प्रूफ म्हणतात ना, असं तयार केलं. कुठल्याही इंटरनॅशनल कोर्टमध्ये जा, कुठेही जा, करताच येणार नाही पुन्हा काश्मीर इज पार्ट ऑफ इंडिया. हे लक्षात घ्या. सिक्रेट राहिलं ना, तिथे ते फक्त वकील होते, बाकीचे सगळे सैनिकांच्या सेना. कारण जर काढलं, रक्तपात झाला काश्मीरमध्ये तर काही झालं नाही, एक सुईसुद्धा कोणी कोणाला टोपली नाही. अशा पद्धतीने आपण केलेला आहे. फार मोठा विजय होता आपला तो. म्हणून म्हणतोय वी आर चेंजिंग. मला मुद्दा तो नाही आहे माझा. सिक्रेसी जर तुम्हाला ठेवायचे कुठल्याही गोष्टीबद्दल, तर त्याच्यासाठी तुमचा भाव तयार पाहिजे. देश माझा आहे. तुम्हाला सांगू, भगतसिंगाचा ग्रुप होता आणि त्या ग्रुपला जॉईन व्हायला 2 मुली आल्या बंगालमध्ये. तो म्हणाला तुम्ही नाजूक आहात, तुम्हाला जरा सुई टोचली की सांगते आमचा भूमिगत आम्ही कुठे होतो. तो चिमटा घेतला की सांगते आम्ही ते कागदपत्र कुठे ठेवलेत. असं आहे. त्या म्हणाल्या तुमची काय टेस्ट आहे, एंट्रन्स एक्झाम घ्या आमची. तर तो म्हणाला मेणबत्त्या पेटवून तुम्ही हात त्या मेणबत्त्याच्या फ्लेमवर धरायचा आणि जोपर्यंत मी रिमूव्ह म्हणणार नाही तोपर्यंत काढायचं नाही. 2 मेणबत्त्या पेटवल्या. यांचे हात वांगी आपण भरतासाठी जसे करतो ना रोस्ट, टोटली तसे रोस्ट झाले. बाकीचे म्हणत होते भगतसिंगाला एक काढायला सांग रे त्यांना, ए रिमूव्ह म्हणून. भगतसिंग म्हणता मी सांगितल्याशिवाय तुम्ही रिमूव्ह करणार नाही आहोत. आणि नंतर म्हटलं आय एम प्राऊड ऑफ यू, यू आर पार्ट ऑफ आवर. आणि त्यांना पकडलं, त्यांना मारलं, शेवटपर्यंत सांगितलं नाही आमचा गुप्त अड्डा कुठे येते. हा भाव आहे ज्याला आपण पेट्रिओटिझम म्हणतो. राष्ट्रप्रेम म्हणा, मातृभूमीवरचा प्रेम म्हणा, हे निर्माण करायला पाहिजेत लहानपणापासून मुलांच्या. पण त्याआधी आपल्यात निर्माण व्हायला नकोत का? म्हणून ही जी हॉर्मोन्स आहेत, डोपामाइन नावाचं एक हॉर्मोन आहे, आनंदात राहायला तुम्हाला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला अशी इंजेक्शन्स वगैरे काढलेली आहेत, ती काढल्यानंतर हसायलाच लागतं. हे हसणं जे आहे ना ते फसवं हसणं आहे.
पण तो आणि ते इंजेक्शनचा इफेक्ट म्हणजे इतका रागवतो, कोणी मला दिलं रे ते इंजेक्शन. पण त्यावेळेला तो हसतो, त्या चांगल्या मूडमध्ये तो राहतो. आणखी नाही हॅल्युसिनेशन. तुम्ही जा बसा, आपण जसा न्हाव्याच्या खुर्चीत बसतो ना तसं बसा, ते सगळं लावा, गॉगल वगैरे घाला आणि तुम्हाला पाहिजे, तुम्हाला स्वित्झर्लंडमधली एक अत्यंत तरुण स्त्री नृत्य करते पाहिजे, बटन दावा आणि तुम्हाला ॲक्च्युअली ती स्त्री तुमच्यासमोर नृत्य करते. हॅल्युसिनेशन म्हणतात त्याला. आणि त्यांनी ती यंत्रणा सगळी तयार केलेली आहे. ते केल्यानंतर माझ्यातले हॉर्मोन्स जागे होतात, ते महत्त्वाचं आहे. साधं बघा ना उदाहरण, आपण मराठी सिरियल वगैरे बघतो आणि एखादा करुण सीन असला, आपल्या डोळ्यातून पाणी येतं. कुठलं हॉर्मोन आहे ते? करुण रसाचं. तिथे एखादा प्रसंग आला, आपण हे सगळं कुटुंब हसत असतं, कुटुंब हसतंय. विचार करा का हसतंय? हॉर्मोन तयार झालेलं आहे. मग आपण हसण्याची, आनंदात राहण्याची, जनरस म्हणजे उदार होण्याची हॉर्मोन्स आपण सप्रेस केलेले आहेत, दाबून ठेवलेले आहेत. आणि नकारात्मकतेची, भय, म्हणजे चिंता, ताण, द्वेष ह्यांचे हॉर्मोन्स जागी केलेले आहेत. हे बरोबर उलटं केलं ना की AI विल बी आवर बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड AI. नाहीतर AI संपवेल आपल्याला. त्यांनी सुरुवात केली आहे संपायला. ब्रेन सांभाळा. हे मी तुम्हाला परत परत सांगतोय की महाराजांनी सतत चिंतन सांगितलेलं आहे. आणि अनुचिंतयन, पार्थ अनुचिंतयन, पार्थ अनुचिंतयन. युद्धाच्या भूमीवर चिंतन कर, चिंतनात विसरलास पुन्हा चिंतन कर, पुन्हा चिंतन कर, कायम चिंतन करत राहा. कायम श्रीराम जय राम जय जय राम का श्रीकृष्णाय नमः का नाही सांगितलं? त्याच्या आधीचा श्लोक आहे ना, तस्मात् सर्वेषु कालेषु 24/7 सर्वेषु कालेषु माम अनुस्मर. स्मरण कर, विसरशील, स्मरण कर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, विसरला, श्रीराम जय राम जय जय राम. ही आधीच्या का नाही सांगितलं? महाराजांचे आवडता श्लोक सांगितलं. महाराजांनी अनेकदा सांगितले. अंत्यमती सागते. शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. जीवनातली शेवटची सुटणारी वस्तू नाम असली पाहिजे. हे सांगणारे महाराज गीतेत सांगितलं ना, अंतकालेच शेवटचा क्षण माम एव स्मरण. माझं स्मरण कर. मुक्तवा कलेवरम. प्रेत टाकून जा आणि तू मुक्त हो. हा श्लोक का नाही महाराजांनी सांगितला? महाराजांनी सांगितलं अभ्यास योग युक्तेनं. हा माझा गीतेतला आवडता श्लोक आहे. अभ्यास योग शब्द वापरलेला आहे. बुद्धियोग आहे, ज्ञानयोग आहे, कितीतरी योग वापरलेत ना, पण अभ्यास योग. बुद्धी असून काय उपयोग वापरली नाही तर? ज्ञान असून काय उपयोग अप्लाय केलं नाही तर? म्हणून अभ्यास योग युक्तेनं. अभ्यास कसा करा? चेतसा न अन्यगामिना. मन दुसरीकडे घालवूच नका. 5 मिनटं अभ्यास करा. सॉलिड कॉन्सन्ट्रेशन. इकडे तिकडे बघणारच नाही. म्हणून त्यांनी मोटके निमिषभरी देतू जाय. मोटके म्हणजे त्यावेळेला दुसरं काही नाही, एक्सक्लुझिव्हली नामासाठी एक निमिष म्हणजे पापणी हलवायला लागायला जेवढा वेळ लागतो तुम्हाला समजण्यासाठी म्हणतो. 24 तास नाम करणं जमणार आहे का? नाही बाबा. 24 मिनटं जमणार आहे का? नाही बाबा. 24 सेकंद प्रयत्न करेन. 24 सेकंद ना कंटिन्युअस नाम घ्यायचं. दुसरा कुठलाही विचार मनात न आणता. अवघड आहे. 1/24 सेकंड झाले ना, फक्त डोळे मिटले. ब्लिंकिंग ऑफ द आय. मोटके निमिषभरी. निमिष म्हणजे पापण्या. पापण्या बंद करून उघडायच्या. त्याला जेवढा वेळ लागतो 1/24 सेकंड तेवढा तरी देशील का नामस्मरणाला? ज्ञानेश्वर विचारतात. 24 तासापासून 1/24 सेकंडपर्यंत ती माऊली आलेली आहे. आणि मग गंमत बघ तू. आणि त्यावेळेला आम्ही मुलांवर प्रयोग करायचो 5वीत आल्यानंतर. डोळे मिटा बरं. हां सांगा स्वतःला, मला नाव नाही, मला गाव नाही, मला आई वडील या क्षणी नाही आहे, मला पत्ता नाही, मला काही नाही, काही नाही, काही नाही, मला वजन नाही आहे. आता हा जो क्षण आहे ना, राम म्हणा. राम कसं वाटलं? काय शक्ती होती त्या राम म्हणण्यात. एरवी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तिथे बसून श्रीराम जय राम जय जय राम. मस्त मजा. सगळी मजाच आहे. महाराज बिचारे मजेदार आहेत, काय करू. पण गंमत बघा. एक नाम असं घे आणि मग ते नाम इतकं गोड आहे म्हणून समजायला आत्तापर्यंत 100 वेळा सांगितलेली गोष्ट मी पुन्हा सांगतो. याला कदाचित नवीन असेल. पूर्वीच्या काळी लवकर लग्न व्हायचे. जावयाचं वय म्हणजे मुलाचं वय 7 आणि मुलीचं वय 3. 3 वर्षाची मुलगी कुणाला उपयोगाची आहे म्हणून तिला
माहेरीच ठेवायची. ती वयात आल्यानंतर, मोठी झाल्यानंतर, नाहीतर 3 वर्षाची मुलगी लग्न करून आली, सासूला तिचं काय काय करावं लागेल कल्पना करा. लग्न पाळण्यात व्हायचे. महाराजांनी उदाहरण दिलं आहे की 1.5 वर्षाचा नवरा आणि 1 वर्षाची मुलगी, आणि वचन दिलेलं आहे आजोबांनी मरताना, आई काय चालेल संपलं. म्हणजे काय झाली लग्न. महाराज म्हणाले त्यांची वरात सुद्धा काढतात हो. 7 फेरे घेताना मामा घेऊन मामा फेरे काढतो. करणार काय, ती मुलगी काय करणार आहे, त्यांची वरात काढतात. ही जी छोटी मुलगी असते ती म्हणते आता छोट्या माझ्या तिला मुलगा केव्हा होणार, तिला बाबू केव्हा होणार, ताईला झाला हिला बाबू केव्हा होणार. ज्या वेळेला होणार त्याच वेळेला होणार ना. 1.5 वर्षाचं झालं म्हणून तुम्ही म्हणणार का 5 वर्ष झाली लग्नाला, 6 वर्ष झाली अजून हिला मूल नाही, पत्ता नाही. काय तो यायला नको का मॅच्युरिटी. हे महत्त्वाचं आहे. मॅच्युरिटी यायला पाहिजे. आणि मॅच्युरिटी आल्यानंतर मग बघा जीवन फार सुंदर जातं. मॅच्युरिटी कोणाची केव्हा येईल सांगता येत नाही. तर असा एक जावई वय वर्ष 7 पहिल्यांदा सासूरवाडीला येतो एकटा. त्यावेळेला त्याला एवढ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. भूक लागली तरी स्वयंपाकघराच्या बाहेर घिरट्या मारायच्या नाहीत, झालं का विचारायचं नाही. त्यांना असं वाटतं का म्हणे तुला घरी खायला मिळत नाही. आवडणारा पदार्थ ताटात पडला तर फक्त तोच खायचा नाही. जसं घरात आवडलं तर फक्त तेच खातो, बाकीचं काही खात नाही. बरं 2 पदार्थ हो म्हटल्यानंतर 3ऱ्या पदार्थाला नाही म्हणायचं. सगळेच पदार्थ खायला तुम्हाला काय मिळतं की नाही घरात खायला. म्हणजे 2 पदार्थ भाजी आमटे, 3रा पदार्थ सासूबाई 3रा पदार्थ आणतात. आणि तो पदार्थ म्हणजे गोड, आपण मुरंबा वगैरे म्हणतो ना, तर तसा असतो काकवी मध म्हणा तुम्हाला समजायला, वाढायला आणतात. हा 3रा पदार्थ त्याच्या लक्षात आहे नको, तर त्यातला एक थेंब त्याच्या तिथे पडतो आणि सासूबाई अनाऊन्स करतात जावई बापूंना गोड आवडत नाही. म्हणजे त्या करंजा लाडू वगैरे सगळं न्या परत. जावई बापूंना ह्याला केवढा पश्चात्ताप होतो. झालं. आता ह्याच्याकडे एकच गोष्ट आहे, हे ज्या मडक्यात ठेवलेलं आहे ते मडकं कुठे ठेवलेलं आहे. दिवसभर त्या लक्ष मडक्याकडे अनुसंधान. पूर्वी ती मडकी शिंक्यात ठेवायची, मुंग्या वगैरे लागू नये म्हणून. असं स्लिंग असायचं वरती हँगिंग, जसे लांबण दिवे असतात ना तसं इथे शिंक, आणि त्याच्यात ते मडकं ठेवायचं. त्याने बघून ठेवलेलं आहे. रात्री रांगत जातो त्या तिथे. सासूबाई ना काहीतरी वाटतं, कोण आहे रे, नाही मी तुमचं मांजर. हां मग हरकत नाही. सासूबाईने ओळखलं, मांजर काय बोलणार आहे का, मी तुमचं मांजर. सासूबाईंचा प्रकार लक्षात येतो. इतक्यात हा उड्या मारतो, हात पोचत नाही, काठी त्याला कोपऱ्यात मिळते, ती फोडतो आणि सगळं तो मध गोड शरीरावर. आता सासूबाई उठतात, जातो. शेजारी खोली आहे जिथे कापूस पिंजून ठेवलेला आहे गाद्या करण्यासाठी. हा चिकट मध आणि सगळं. सासूबाई दारू करतात, पांढरं भूत. ही सगळी मजेदार गोष्ट असेल, पण तो एक थेंब गाडग्यापर्यंत घेऊन गेला ना त्याला. हे लक्षात ठेवा. असं एक नाम तुम्ही घ्या, ते अनंत अखंड नामापर्यंत तुम्हाला नेता की नाही ते बघा. आपलं एकही नाम नीट होत नाही. पहिल्यापासून लक्ष इकडे तिकडे वगैरे. कुकरच्या किती शिट्ट्या झाला, एक श्रीराम जयराम. या लोकांना ही माळा मोजते, ती कुकरच्या शिट्ट्या मोजते. म्हणजे एकही नाम जर नीट घेतलं जात नाही, नीट नेटके मोटके. मोटके शब्द ज्ञानेश्वरांनी, मोटके निमिषभरी. ते निमिष आहेत ते नामाला दे. मी 24 तास मागत नाही, 24 मिनटं मागत नाही, 24 सेकंद मागत नाही. 1/20 1/24 सेकंद नामाला दे. आणि मग नामच कसं काम करतं ते बघ. जमणार आहे का आपल्याला हे. स्वतःला सूचना द्या. उद्या उठल्यानंतर, उद्या किंवा कुठे घरी वगैरे गेल्यानंतर शांतपणे स्वतःला सांगायचं. पहिल्यांदा श्वास घ्यायचे, डीप श्वास घ्यायचे. स्लो केलं ना की माझी सिस्टम आहे संपूर्ण शरीराची ती माझ्या ताब्यात येते. इरेग्युलर ब्रीदिंग असेल तर इकडे तिकडेच मी बघत असतो, धावत असतो. शांतपणे योग्याचं बघा ब्रीदिंग कसं आहे, शांत. लहानपण झोपलेल्या मुलाचं, लहान मुलाचं सुंदर ब्रीदिंग असतं, एक पॅटर्न असतो त्याला. तर गंमत बघा. तर ते सांगून स्वतःला या सूचना द्यायच्या. ॲट दिस मोमेंट, या क्षणी मला नाव नाही, मला गाव नाही, मला आई नाही, मला वडील नाही, मला मुलं नाहीत, मला बायको नाहीत, मला नवरा नाही. हे सगळ्या नाही सूचना द्या. इतक्या सूचना द्या. आणि शेवटची तुम्हाला सूचना सांगितली, या क्षणी मला वजन नाही आहे, आय एम लाईट. आणि ते वजन नाही, राम, ओम. आणि मग बघा तो राम किंवा तो ओम एवढा पॉवरफुल असेल की त्या दिवशी तुमची एक माळ इतकी छान होईल की तुम्हाला फ्रेश वाटेल.
आतून फ्रेश वाटेल, हार्मोन्स तयार झालेली आहेत. या AI ला उत्तर हा नॅचरल इंटेलिजन्स आहे. AI इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रचंड फायदे आहेत, अजून आपल्यापर्यंत पोचले नाहीत. तोटा सांगू तुम्हाला एक. हल्ली एक जण येतो, मी रतन टाटा. मी आज जरी नसलो तरी आमच्या इन्व्हेस्टमेंट स्कीम्स चालू आहेत. 25,000 गुंतवा, 10 वर्षात तुम्हाला 1 कोटी रुपये मिळतील. हा सगळा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते टाटा खोटे, त्यांचे ओठ खोटे, ते बोलतात ते खोटं, पण टाटांवर कुणाचा विश्वास? लोकांनी किती पैसे गुंतवले, हे सगळं खोटं आहे, आर्टिफिशियल आहे, आर्टिफिशियल. आणि ते इतकं खऱ्यापेक्षा खरं वाटतं. मी 2-3 जाहिराती सध्या येत आहेत, त्या जाहिराती बॅन करा, ते नवीन काढतील जाहिरात. लोकांना जे आवडतं ती व्यक्ती पुढे येऊन जर इन्व्हेस्टमेंटबद्दल सांगत असेल तर 100रातला 1 किंवा 1000रातला 1 तरी फसेल की नाही? त्यांना तेवढं पुरेसं आहे. अक्षरशः लक्षावधी रुपयांची एका दिवसात इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. आणि नंतर कळलं की रतन टाटांचा तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाला AI पिक्चर होतं. ते भयंकर प्रकार आहे. अजून आपल्याला चांगले प्रकार आपल्यापर्यंत पोचलेच नाही आहेत, पण ज्याला सायबर क्राईम म्हणतात, हे सगळे याच्या कॉम्प्युटर वगैरेवरून केलेले गुन्हे, हे सावध राहायला पाहिजे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. शेवटी आपण एक महत्त्वाचा विषय, माणूस आणि इतर प्राणी यांच्यात काय फरक आहे? आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम. नर म्हणजे माणूस आणि पशु वगैरे सगळे 4 गोष्टी कामा. आहार सगळेजण खातात, विहार प्रत्येकाला विश्रांती पाहिजे, निद्रा झोप पाहिजे, मैथुन प्रत्येक मेल फिमेल नर मादी एकत्र येऊन पुढची त्यांची संतती झाली पाहिजे, हे सगळं. आणि भय, प्रत्येकाला भय आहे. कुणाला संपेन म्हणून, सिंह येईल म्हणून. सतत हरण बघा ना, इकडे तिकडे सतत कान वगैरे कायम हालत असतात. दे आर नेव्हर फ्री ॲट ईज. सतत भय. आहार निद्रा भय आणि मैथुन. फरक काय? धर्मो ही येतात. धर्म अशी गोष्ट आहे की माणूस इतर जनावरांपासून निराळा करते. मी तुम्हाला 3 डायमेन्शन सांगतो शेवटी, आणि लक्षात घ्या, फार चांगली. सत्यम शिवम सुंदरम. हे जे आहेत ना, माणसाला इतर प्राण्यांपेक्षा निराळं करतं. सत्यचा कन्सेप्ट तुम्ही तुमच्या आवडत्या कुत्र्याला देणार का? बघा, आता मी तुला सत्य म्हणजे काय ते सांगतो. त्याला फक्त बिस्किट दिसते तुमच्या खिशातलं. त्याला सत्य काय सांगणार आहात तुम्ही? शिव. आता चल, माझा आवडतं मांजर आहे, हे मी तुला शिव सांगतो. शिवाशिवी खेळावी लागेल त्याला पकडायचं म्हणून. काय शिवतत्व सांगणार आहात त्यांना? आणि सुंदर गाय आहे गोठ्यात, चल आज मी तुला सौंदर्य म्हणजे काय दाखवतो. ती म्हणजे एखाद्या बैलाकडे बघेल जास्तीत जास्त, तिला निसर्गातलं सौंदर्य कळणार आहे? नाही कळणार. ते एखादा, मला नेहमीच एक चित्र वाटतं, उदाहरण म्हणतो, टायगर आणि टायगरेस, वाघ आणि वाघीण फिरायला निघालेलं आहे. एक सुंदर धबधबा येतो आणि सुंदर असं गोल हे पडलेलं आहे, इंद्रधनुष्य पडलेलं आहे. वाघ थांबून वाघिणीला म्हणतो, काय सुंदर इंद्रधनुष्य आहे, कुठे? खाऊन टाकते. तिला इंद्रधनुष्य म्हणजे कुठलं तरी जनावरच वाटणार ना. तिला ते इंद्रधनुष्य, तो धबधबा, हे काय कन्सेप्ट तुम्ही कसं सांगणार आहात? म्हणून ज्याला म्हणतात ना की सेन्स ऑफ रॅशनॅलिटी, मॉरॅलिटी आणि इस्थेटिक सेन्स, सौंदर्यदृष्टी, सुंदरम. हे सत्यम शिवम सुंदरम, या 3 गोष्टी आपण 2025मध्ये आपल्यात वाढवूया. सत्य एकदम कसं? असत्य गरज नसताना बोलू नका. गरज नाही आहे. बघा, म्हणजे एका मित्राला सांगितलं, तुम्ही नाही रे पोटात दुखत होतं म्हणून आलो नाही. सगळ्या मित्रांना फोन करून, तुला माहिती आहे का रे माझ्या पोटात दुखते? अरे ते म्हणतील कशाला, गरज नाही आहे तुला. त्यांनी विचारलंय का आला नाहीस म्हणून, तेवढ्या पुरतं. त्यांनी 50 जणांना कळवलं, गोष्ट नाही. मी अनावश्यक बोलतो. शेवटी असत्य बोलण्याची सवयच लागते मला सत्य आणि असत्य कळतच नाही फरक. ते मी एकदम सत्यापर्यंत मी पोचणार नाही, पण असत्याचं माझ्या जीवनातलं प्रमाण कमी करेन. प्रपोर्शन ऑफ फॉल्सहुड, असत्याचं प्रमाण कमी करेन 2025मध्ये. काय अशक्य आहे, काय अवघड आहे त्याच्यात? उगीच आपण खोटं बोलतो, उगीच सगळ्या बाबतीत आपण खोटं बोलतो. अतिशयोक्ती काय करतो, सांगायचं ते सांगत नाही, न सांगायचं ते सांगतो. ह्याला हे सगळं खोटं आहे. मी खोटं कुठे बोललो? बऱ्याच गोष्टी आपण करत असतो, ते मी सांगेन. त्याच्यानंतर शिवम. शिवम ही कृती आहे. हात, हाताची माझी प्रत्येक कृती शिव म्हणजे कल्याणकारी असली पाहिजे. ते कळेल ना. मला दुसऱ्याला सुख देता येणार नाही, पण दुःख तरी मी देणार नाही, हा संकल्प करता येईल का?
नाही, माझा कचरा शेजारी उठण्याच्या आधी त्याच्या अंगणात टाकणार नाही. हे बघा, त्याच्या अंगणात दुसऱ्यांनी टाकलेला स्वच्छ करणं मला जमणार नाही, पण माझा कचरा त्याच्या अंगणात टाकणार नाही. हे का नाही जमणार मला? सुखी करणं जमणार नाही, दुःखी तरी करणार नाही मी. एवढं तरी ठरवूया 2025 साली. आणि तिसरं सुंदर, मला प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसेल. एका पुस्तकाचं नाव आणि त्याचा विषय सांगतो आणि थांबतो. अप्रतिम पुस्तक आहे ते. 26 दिवसांचा कोर्स आहे, A to Z. आणि उरलेले 4 दिवस महिन्याचे तुम्ही कुठलंही लेटर निवडा आणि त्याच्यात दुसरा भाव बघा, भाव, आणि त्याप्रमाणे जगाकडे बघा. मी एकच दिवस ॲक्टिव्हिटी म्हणून घेतला आणि अँट, मुंगी बघितलं. मुंग्यांचा सीझन असतो, बऱ्याच ठिकाणी मुंग्या. मी फक्त ऑब्झर्व केलं मुंगीला. काय त्यांच्यात कम्युनिकेशन असतं. ते जातात, चिकू 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 करतात आणि तिकडे साखर आहे ते सांगतात, परत येतात. त्यांनी मेसेज दिलेला आहे. काय शिस्तीत सगळं असतं. आणि त्या साखरेच्या कणाचं वजन आणि मुंगीचं वजन किती पटीनं फरक असतो. मुंगी खाली पडली, फ्रॅक्चर होणार आहे का? नाही ना, वजनच नाही तिला. पण साखरेच्या कणाकणांनी किलो बनतो. एका किलोत किती मुंग्या सांगता येणार नाही, म्हणजे अवघड आहे ते. म्हणून एक मुंगी तिच्या 10 पटीनं जास्त असलेला साखरेचा कण तोंडात घेऊन व्हर्टिकली चढते. मला जिना चढता येत नाही. माझं वजन 50 किलो, 25 किलो 2 पिशव्या घेऊन मला जिना चढता येत नाही, सोपान. आणि ती बरोबर व्हर्टिकली अगेन्स्ट ग्रॅव्हिटी चढते. मला नमस्कार करायला नको मुंगीला? सांगा बरं. B बिझनेस. A ॲक्टिव्हिटी घेतली मुंगी. B बिझनेस. B मी कुठली घेतली? मधमाशी घेतली. मधमाशांचं जर पोळं असेल तर बघा तुम्ही, त्या दुसरीकडे कुठेही जात नाही. तर पोळ्यातून निघाल्या फुलाकडे, फुलातून निघाल्या इकडे, त्या कुठेही बघत नाही. म्हणून शॉर्टेस्ट कट इज लाईक अ बी अँड लॉंगेस्ट कट इज लाईक अ बटरफ्लाय. बटरफ्लायला या फुलावरून त्या फुलावर जायला 15 मिनटं लागतील. इकडे तिकडे वर खाली इकडे पोचतच नाही. मधमाशी 1 मिनिटात पोचली, परत आली. मी त्यांच्यातले उद्योग म्हणतात ना, उद्यमशीलता मी बघितली. सी म्हणजे काय? चॅरिटी, क्लॅरिटी. किती शब्द आहेत. क्लीनलीनेस. मांजर बघा बरं, नाही तुम्हाला अस्वच्छ दिसणार. ज्या वेळेला पडलेलं असतं त्यावेळेला हे करतं आणि स्वच्छ करतं स्वतःला. बाकीचे प्रत्येक याच्यात क्लिन्सिंग प्रोसेस आहे. पक्षी घाण नाही दिसत आपल्याला. सगळीकडे पानं झाडाची. आमची धूळ वगैरे धूळ पडतं म्हणून एरवी झाडाच्या पानांना निरनिराळ्या प्रकारचं शायनिंग आहे, त्याच्यात क्लोरोफिल आहे. कायम स्वच्छ राहण्याची यंत्रणा सगळ्या निसर्गात आहे. माणूस नाही. कधी दिवसातून 3दा आंघोळ करेल आणि आपलं पाणी शेजाऱ्याच्या घरासमोरून जाईल. याला झोपडपट्टी म्हणतात ना. झोपडपट्टीतली माणसं 3दा आंघोळ करतात. म्हणून पर्सनल हायजीन द बेस्ट इन द वर्ल्ड अँड पब्लिक हायजीन द वर्स्ट इन द वर्ल्ड. दॅट कंट्री इज इंडिया. आपल्याला पब्लिक नाहीच. इथे घाण पडलेली आहे ना, मी अशी मोटरसायकल काढतो. कुणाला वाटत नाही की निदान नंबर करून सांगा बाबा प्रचंड घाण आहे, त्याचा वास येतो वगैरे. कुणी नाही. कुत्रं कुजत पडलं तर इकडे तिकडे जातो, जास्तीत जास्त नाक दाबो. हे कसलं लक्षण आहे? म्हणून मला जर करायचं असेल ना, C इज क्लीनलीनेस, D इज डिग्निटी. डिग्निटी प्रत्येक जनावरात तुम्ही बघा, त्याला एक प्रकारचा सेन्स ऑफ डिग्निटीचा स्वतःचा मान आहे. त्याला आवडत नाही एकदम आवडलेलं, अवघड धरलेलं, डोक्यावर घेतलेलं नाही, उसळून बाहेर येतं ते. प्रत्येक ठिकाणी बघा, तुम्हाला संपूर्ण निसर्गात A to Z तुम्ही कुठल्याही डिक्शनरीतला शब्द निवडा आणि ती जर क्वालिटी असेल तर त्या दिवशी फक्त ती क्वालिटी सगळीकडे बघायची. मग Q आहे क्वेश्चनिंग. आता झाडं काय क्वेश्चन करतात मला कळणार नाही, पण हा मुलगा तो मुलगा, मुलं क्वेश्चनिंग असतात. मग मला का नाही क्वेश्चन्स पडत माझ्या जीवनाबद्दल? मी काळजी करतो, मी क्वेश्चन्स पडलं की सोल्युशन मिळेल त्याला वगैरे. Q म्हटल्यानंतर क्यूट आपण म्हणतो निरनिराळ्या, तर क्यूट CUTE करतात. पण Q दुसरा कुठलाही घ्या, त्यांनी दिलेल्या 26 चॅप्टर्स आहेत. त्याच्यात त्यांनी असे 1-2 शब्द घेतलेले आहेत A to Z. आणि त्या दिवशी मी आजूबाजूला, मी खोलीत आहे तर खोलीतच जे जे मला दिसेल त्याच्यात ती क्वालिटी मी पाहीन आणि नमस्कार करेन. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. ते दिव्यत्व, दॅट डिव्हिनिटी कणाकणात भरलेली, कणाकणा. आपल्याला वाटतं की कोविड काय तो करोना काय वगैरे, करोनात दिव्यत्व होतं. सगळ्या जगाला झोपवलं आणि शिवाय दिसत नाही अदृश्यपणे.
जसा विष्णू आहे ना तसा हा विषाणू आहे. इंग्लिश स्पेलिंग्समध्ये विषाणूमध्ये ए जास्त आहे विष्णूपेक्षा. जगाला का नाही मी मान्य करायला पाहिजे त्याची शक्ती, आणि मग त्याच्यात नमस्कार केला पाहिजे. तो वाईट असेल नमस्कार. रामाने सांगितलं ना रावण मेलेला नाही आहे, तेव्हा लक्ष्मणा तू आणि विभीषणा तू जाऊन राज्य कसं करावं हे 2-3 तत्त्व त्याच्याकडून शिका. रावणाचं राज्य खूप चांगलं होतं. रावणाने पर्सनली त्यांनी सीतेला पळवलं वगैरे, पण एरवी हनुमान म्हणतो मी रावणाच्या सगळ्या लंकेतून फिरलो ना, मला बांधून त्यांनी सगळे चांगले बोलत होते रावणाबद्दल. रावणाचं सगळं चांगलं आहे, एकच गोष्ट त्याने वाईट केली, सीतामाईला पळवलं. हे सगळेजण म्हणत होते. तर आता राज्य कसं करावं हे त्याला माहीत आहे. लक्ष्मणा आपल्याला अयोध्येला गेल्यानंतर उपयोगी पडेल. लक्ष्मण म्हणतो मी नाही जाणार, पण विभीषण म्हणतो राम म्हणतो तर जाऊया. हा डोक्याकडे उभा राहतो रावणाच्या, आणि विभीषण पायाकडे उभा राहतो. रावण लक्ष्मणाकडे बघून हसतो. का हसलास? लक्ष्मणाला राग आहे नाही त्याचा. का हसलास? अरे तुला शिकायला पाठवलं आहे, माझ्या पायाच्या या बाजूला विभीषण या बाजूला तू उभा राहू शकला असतास. गुरु म्हणून आलायस ना माझ्याकडे, शिष्य बनून. हा पहिला धडा होता. लक्ष्मणाला लाज वाटली आणि तिथे उभा राहिला, आणि मग तो संवाद आहे, तो प्रसंग आहे. त्याच्यात का नाही चांगलं? हा कोणी सांगितला तो शत्रू आहे म्हणून? शत्रूतसुद्धा काहीतरी चांगलं आहे. एखादी वस्तू मला आवडत नाही पण त्याच्यात ते खूपच चांगलं आहे. आरोग्याच्या दृष्टीने कडू वस्तू अत्यंत आरोग्यदायी असतात, कडू औषधं अत्यंत प्रभावी असतात, म्हणून मला आवडतच नाही. ते मला आवडत नाही म्हणजे ते चांगलं नाही असं नाही आहे. हा विचार 2025मध्ये आपण करूया. सगळ्या जगाकडे आपण ते आपल्यावर उपकार करतायत या भावनेनं बघूया. आणि संधी मिळाली, मला उपकार जरी करता येणार नाही तरी अनुपकार मी आहे ते जग आणखीन घाण करणार नाही. एवढी जरी शपथ आपण मनातल्या मनात घेतली तरी मला वाटतं की उरलेले 1-2-3 दिवस आहेत ते सहज जातील आणि नवीन वर्ष आपण चांगल्या पद्धतीने साजरं करूया. 31 तारखेचं आमंत्रण मी तुम्हाला देतो. जे लोक जाणार असतील 31 तारखेला आपण 2024ला निरोप देतो दिव्यांच्या प्रकाशात, दिव्यांच्या साक्षीनं. आणि ही दिव्यता समोर बसलेली आहे सद्गुरू नावाची. आणि स्वागतसुद्धा दिव्यांच्या प्रकाशात करतो. दीपाराधना म्हणतो, दीपोत्सव म्हणतो, उत्सवी वातावरण 1 जानेवारीला. आणि आपला 1 जानेवारी नवीन वर्षाचा दिवस नाही आहे, व्यावहारिक वर्षाचा दिवस आहे. कारण सगळं जग 1 जानेवारीला न्यू इयर डे मानतं आणि आपण जगाचा भाग आहोत. म्हणून हा एक भाग लक्षात ठेवा. या तुम्ही शक्य असेल तर राहा. आणि सकाळी 4ला दीपोत्सव असतो. ती काकड आरती, अंधार झाली आहे, सगळीकडे पणत्या लावलेल्या आहेत. दिवाळीपेक्षा सुंदर वातावरण असतं. नवीन वर्षाचं स्वागत आणि आधीच्या वर्षाला निरोपसुद्धा दिव्यांच्या प्रकाशात शांतपणे आपल्या सद्गुरूंचा जप करत ह्या मुद्दा म्हणून. आणि मग बघा की आपल्याला 8 हॉर्मोन्स कशी तयार करता येतील जी 2025 आणि त्याच्या पुढच्या काळासाठी आवश्यक आहेत आनंदात राहण्यासाठी. आहे त्या ठिकाणी ताट बसूया, डोळे मिटूया शांतपणे. काही मंडळी आज जाणार आहेत, ती एकदम आपल्याला नवीन वर्षीच भेटतील, त्यांच्यासाठी हा विषय होता. 2025 मी खरंच चांगल्या पद्धतीने जगेन, आनंदात जगेन आणि महाराजांचं सांगायचं तर नाव घेत काम करेन. शांत. श्लोक आणि शांतिपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळायचे, ते चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे
आणि हे रोज करायचं, अभ्यासाच्या सुरुवातीला आणि शेवटी. सावकाश डोळे उघडून महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.